नमस्कार मित्रांनो, आज ना मी तुमका आमच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ना रेडी गावात असलेलो प्रसिद्ध गणपती दाखवतले. आज ना थोडी कामं कमी होती आणि ना पावसाचा लक्षण पण काही दिसा नाही होता. म्हणून म्हटलंय चल आज जरा ना देवळात जाऊन येऊया. तसा बघू गेला ना आता आम्ही रवतो मालवणात आणि मालवणात पण अगदी जाण्यासाठी ना आमचं गाव पण जवळजवळ 11 ते 12 किलोमीटरवर असा. आमच्या गावासून पण ना मालवणात जाण्यासाठी इतक्या पटकन गाडी गावना नाही. आता कोणाचे आमच्या घराकडे पण कसे बाईक असत घरातल्यांचे, पण कसा जो तो आपल्या कामधंद्याक जाता तर त्याका असा जर मुद्दाम सांगाक गेला चल रे माका घेऊन वायच बाईकने स्कूटरीन घेऊन चल, तर त्यांचे आपले आपले कामं ठरलेले पण असतात आणि कामाधंद्याक जाणारी लोक असत आणि रविवारचे त्यांना सुट्टे असतात. म्हणून जर मी सांगले माका घेऊन चला किंवा कोणाक जरी घेऊन गेले तर रविवारची ना त्या देवळात गर्दी खूप असतात. सगळ्यांका गर्दी म्हणजे सुट्टे असतात, त्याच्यामुळे भाविक पण ना थंय 4 व्हीलर घेऊन येतात. लाईन पण खूप असतात. म्हणून थंय जाताना ना असं वेगळ्या टायमाकच जावचा लागता. सोमवार मंगळवार किंवा असं काहीतरी बघून जावचा लागता, म्हणजे गर्दी कमी गावता. आणि कसा शांतपणे शूटिंग करूचा असतात ना तर अशा ऑड टायमाकच जावचा लागता. एकदम असा भरपूर संकष्टी असताना तेव्हा जाऊन तो व्हिडिओ पण काढूक गावना नाही. मधी मधी माणसा येत राहतात. असा माझा झाला मध्यंतरी एका देवळात गेलोय, शूटिंग काय माका काढूक देत नाही. मधी मधी तो भटजी तरी ये नाही तर मधी मधी ती लोका तरी येत आणि सारख्या सांगायचा म्हटला ना काय तर मग बरोबर वाटणार नाही ना. म्हणून म्हटलंय आज चल खयचोच दिवस नाही आता शांत दिवसा कसं मध्ये जाऊन येऊया, म्हणजे गर्दी पण नसतली आणि माका दर्शन तर होईत आणि शूटिंग पण माका करूक गावात. म्हणजे ब्लॉग जो मी बनवतलोय तो करताना पण काय प्रॉब्लेम नाही येऊचो. म्हणून मी आजचो दिवस ठरवलंय आणि दर्शना केलंय. तर ना कोकण म्हटला की समुद्र किनारो, हिरवीगार झाडा, डोंगर, म्हणजे वेगवेगळी देवस्थानं आणि निसर्ग सौंदर्य डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि ह्या निसर्गाच्या वातावरणातच ना रेडी गाव वसलेलो असा आणि ह्या देवळात लाखो भक्त खूप श्रद्धेने येतात हां. आणि मित्रांनो, ह्या गणपतीची पण ना एक प्रसिद्ध कथा असा. आता जेवढी माका माहिती हा तेवढी मी तुमका सांगतले. आता त्याची म्हणजे अजून पण काही असतात तुमका काय माहीत असतात तर तुम्ही माका कमेंटमध्ये सांगा. पण जेवढा माका माहिती आहे 1976 साली ना ती घडली असा. त्याच गावातले ना एक स्थानिक असत आणि ते ट्रक चालवतात. त्यांचा उदरनिर्वाह असा ट्रक चालवून आपला पोटापाण्याचा मुलाबाळांचा बघायचा. आणि त्यांचं नाव असा सदानंद नागेश कांबळी. आणि ह्यांच्या ना स्वप्नात एकदा गणपती इले आणि त्यांनी ना दृष्टांत दिल्यानी दृष्टांत दिल्यानी आणि ती जागा त्यांना गणपतीन दाखवल्यान. म्हणजे आता देऊळ म्हणजे ज्या ठिकाणी ती गणपतीची मूर्ती असा ना थंय ती जागा त्यांच्या स्वप्नात गणपतीन त्यांना दाखवल्यान. मग काय दुसऱ्या दिवसापासूनच ना ते कांबळे असत त्यांनी म्हणजे स्वप्नात जी जागा दाखवल्यान थंय त्या कांबळेनी ग्रामस्थांच्या मदतींना खोदकाम सुरू केल्यानी. म्हणजे बरेच 2-4 दिवस खोदकाम झाल्यानंतर म्हणजे त्या थोडासा खोलच खणल्यानी आणि ता झाल्यानंतर ना थंय जांभ्या दगडात गणेशाची भव्य दिव्य मूर्ती सापडली. आणि काही दिवसांनी ना बाजूक ना दुसरा खोदकाम चालू होता, तर त्या खोदकाम करताना ना थंय उंदराची पण मूर्ती सापडली. म्हणूनच ना ह्या रेडीच्या गणपतीक स्वयंभू असा नाव पडला, कारण ती स्वतः भेटली ना. म्हणजे कोणी अशी ती मूर्ती म्हणजे कशी मित्रांनो 2-4 प्रकार असतात. एक तर मूर्ती आमका ही माहिती आहे की गणेश चतुर्थी असता तेव्हा आपण खयच्या तरी शाळेत जाऊन ऑर्डर देतो, माती लावतात साच्याक आणि एक मूर्ती बनवतो, ती आपल्याक एक मूर्ती माहिती असता. दुसरी एक दगडात कोरीव काम करतात आणि ती अशी ठोकून ठोकून म्हणजे दगडात म्हणजे धोंड्याची म्हणजे एक धोंडच असता असो त्याची ते का ठोकून ठोकून त्याचा नक्षीकाम करतात आणि तेचो गणपती बनवतात. पण ह्या गणपतीचं वैशिष्ट्य काय, स्वयंभू म्हणजे स्वतः भूमीत सापडली. स्वतः ती भूमीत सापडली म्हणजे स्वयंभू म्हणतात त्याका. तर मित्रांनो, तुम्ही पण अजून ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओक लाईक करा. म्हणजे ना ह्याच्या पुढचे माझे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येतील. बरीच जणं असत ना माझे सबस्क्रायबर असत, ते माका नेहमी असे सांगतात. म्हणजे काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असत आणि काही लोक माका कमेंटमध्ये पण सांगतात की तुमच्यात ना व्हिडिओ आमका येणत नाही, म्हणजे नोटिफिकेशन येणं नाही. तुमच्या चॅनलमध्ये कधी गेलो ना तर तुमचे 4-5 व्हिडिओ आधी कधी म्हणजे येऊन अपलोड करून जातास आणि नंतर ते आमका दिसणत नाही. तर त्यांना मी ह्या सांगू इच्छित आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. काही लोकांनी ना सबस्क्राईब केल्यानी या माका, पण त्या बेल आयकॉनला ऑल केल्यानी नाही या, त्याच्यामुळे त्यांना नोटिफिकेशन जाणं नाही. तर तुम्ही म्हणजे सबस्क्रायबेशन दिसता पण नोटिफिकेशन जाणं नाही.
आता माझे व्हिडिओ जर पुढचे ना खूप गंमतशीर व्हिडिओ असत, कोकणातले घरगुती आणि मी स्वतःच्या हातान शूट केलेले असत ते, असं नाही की दुसऱ्या कोणी केल्यानं आणि माका दिल्यानं. त्याच्यामुळे तुमका अगदी ओरिजिनल व्हिडिओ, अगदी ओरिजिनल सगळा बघूचा असत ना, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल करा, म्हणजे तुमका नोटिफिकेशन येताला. खंय जाऊन माझ्या चॅनल यूट्यूबवर जाऊन सर्च मारूची गरज नाही, म्हणजे आपणच त्यांका जाताला. तर ना ही मूर्ती जी असा ना, ह्याचा एक वैशिष्ट्य अजून असा हा मित्रांनो, ह्या मूर्तीचा, ह्या गणपतीक ना 2 हात असत आणि त्याका द्विभुज मूर्ती असं म्हणतो. आता द्विभुज म्हणजे 2 हात. आता मी पण ना माझ्या जन्मापासून जेवढे गणपती बघितले ना, सगळ्या गणपतींका 4च हात दिसले माका. तर म्हणजे मी जेवढ्या दर्शन केले ते गणपती तर 4 हाताचेच असत आणि त्यांना आपण चतुर्भुज गणपती असं म्हणतो. पण ह्यो गणपती मी आज बघू केलं ना, म्हणजे मी पहिल्यांदाच इलं ह्या देवळात. घरातली बाकीची लोक अधूनमधून म्हणजे गणपतीच्या दर्शनाक येत असतो, कारण बाकीचे कसे घरातले स्कूटर घेऊन फिरणारे असतात. ते खंय जाताना खंय गेले मधी काय त्या स्कूटरने त्यांना जाऊक काय, खंय पण आपली ती घोडागाडी लावतात आणि दर्शन करतात. आमचा तसा बायकांचा नसता ना, आपण वेळ काढून खास ते म्हणजे थंय जाऊचा ठरवलो तरच जातो. तर ही गणपती 4 भुज असल्यामुळे चतुर्भुज म्हणतात, पण रेडीचो गणपती ना खूप वेगळो असा. मूर्ती ना साधारणत 6 फूट उंचीची असा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतास की आता अशी तुमका लहान दिसता, पण ती मूर्ती 6 फूट असा. तुम्ही प्रत्यक्षात पण जाऊन बघा. आणि ना ती बसलेली असा. म्हणजे बरेचसे गणपती असत ना, ते कसे कोण गरुडावर असता बसलेलो, कोण उंदरावर असता, कोण म्हणजे असा आसन असता, आसनावर बसलेलो असता, मोरावर बसलेलो असता. प्रत्येक गणपती असो कशावर ना कशावर वाहनावर आपल्या बसलेलो असता. पण ह्यो गणपती ना असो नुसतोच बसलेलो असा, त्याका काय असा नाही थंय. आणि मूर्तीच्या एका हातात ना आशीर्वादाची मुद्रा असा, म्हणजे असो आशीर्वाद देता ना असो त्याचो हात असा, आणि दुसऱ्या हातात ना मोदक असा. आणि जेव्हा ती मूर्ती सापडली ना, त्याच्यानंतर भक्तांच्या सहकार्यांना ता मंदिर मोठा करून बांधण्यात इला. आज ना ता मंदिर केवळ धार्मिकच नाही, तर कोकणातील महत्त्वाचा पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखला जाता. तुम्ही ना या माझ्या व्हिडिओत तुम्ही तो म्हणजे बघू शकतास. म्हणजे बाजूक वेंगुर्ला चौपाटी पण असा, तुम्ही पुढे माझ्या व्हिडिओत बघा, तर बघल्यानंतर तुमच्या लक्षात येत. आणि विशेष ना गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी आणि इतर उत्सवांच्या वेळी ना हजारो भाविक दर्शनाक येतात. खूप म्हणजे खूप गर्दी असतात. आमच्या घरातलेच बरेच जण जातात ना, जे गाडीयन जातात म्हणजे स्कूटर घेऊन जातो, ते सांगतात ते तासन तास 2 तास 3 तास लाईनमध्ये उभे असतात ते धक्के खायत. आता ते पुरुष माणसं आहोत म्हणून त्यांना काय असा पण घराकडे कामधाम नसतात, तर थंय लाईनीत ते उभे राहतात. त्याच्यामुळे त्यांचा तर जमान जाता. पण आम्ही ती अशी 4 तास 5 तास उभी राहावं शकलो नाही. तेवढा 5 तासात घराकडचं किती काम होईल ही चिंता ते लाईनीत राहून पण विचार करीत असतो. आता ह्या थोडा ऐकल्यानंतर हसाक येत तुमका, पण बायकांच्या डोक्यात असोच विचार चाललेलो असता, आत्मा खंय आणि बॉडी खंय असो प्रकार असता त्यांचो. कारण कोकणातली कशी सगळीच लोका, मग ती माझे सबस्क्रायबर असं देत नाहीतर आणि कोण बाकीचे लोक असं देत, खयचीच लोक अशी फ्री नसतं, काय ना काय कामं करीतच असतात. अगदीच काय नाही असलं तर खळ्यात बसान रान तरी उपटीत राहतील. तर ना ह्यो गणपती बाप्पा इतर गणपतींपेक्षा ना दिसाक पण वेगळो खूप असा. मित्रांनो, मंदिरात ना गणपतीच्या दर्शनाक जाताना शांतता राखा, स्वच्छता राखा आणि देवस्थानाच्या नियमांचा ना पालन पण करा. ही खूप महत्त्वाची गोष्ट ना मी तुमका सांगतोय. काही गोष्टी ना मी गेल्यानंतर माझ्या लक्षात येतं, म्हणून म्हटलं ह्यो एक मुद्दो आणा, तो ह्या व्हिडिओत मी असो म्हणजे एक टाकते. कधी कधी कसा आपल्याक काय दिसताना आता आपण प्रत्यक्षात ते म्हणाक शकलो नाही, कारण आपण यूट्यूबर असो म्हणजे सोशल मीडियावर असो, तर कसं आपण ते सांगाक शकलो नाही. आता माझं कसं चेहरो जरी बोलताना तुमका दिसलो नाही तरी फोटो सगळे माझेच लावलेले आहेत ते का, त्याच्यामुळे कसा माका काय चुकीचा दिसला ना तर मी पटकन थंय जाऊन म्हणजे सांगायची हिंमत माझ्यात असं काय नाही. पण कसा आपण जेव्हा सोशल मीडियावर असतो ना, तेव्हा ह्या सगळ्या लपड्यांपासून लांबच राहलेला बरा. त्याच्यामुळे मी तसला काय करणंही नाही. पण काही गोष्टी माझ्या ना दर्शनात गेल्यावर निदर्शनास येतात, प्रत्येक ठिकाणी येतात. आणि म्हणून म्हटलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे सबस्क्रायबर असत, यूट्यूब फॅमिली असा, त्यांना 2 गोष्टी सांगलेले बरे. आता ज्याका चांगला घ्यायचा तो घेता आणि ज्याका नाही घ्यायचा तो या कानानं ऐकता आणि त्या कानानं सोडून देता. आता तो ज्याचो त्याचो प्रश्न असा. तर अशा ना पवित्र ठिकाणी श्रद्धेबरोबरच ना शिस्त पण ना खूप महत्त्वाची असतं. मित्रांनो, गणपतीच्या देवळापासूनच ना चलान गेलास तो फक्त 10 ते 12 मिनटाच्या अंतरावर ना वेंगुर्ल्याची मोठी चौपाटी असा.
म्हणजेच ना आता बीच असा वेंगुर्ल्याचा. उदाहरणार्थ तुम्ही समजा गोव्यात जाण्यासाठी येत असलास आणि त्या ट्रेनने, तर तुमका ना सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उतराचा लागतला. आणि जर स्टेशनवरून तुम्ही रिक्षा केलास तर 35 ते 40 मिनटांना तुमका या रेडीच्या गणपतीच्या देवळात येऊक लागतली. आणि गणपतीच्या देवळापासून त्याच रिक्षान गेलास तर 5 मिनटात पोचतालास आणि चलत गेलास तर 7 ते 8 मिनटांत तुम्ही पोचतालास. म्हणजे देवळात येऊक आणि चौपाटीवर जाऊक तुमका तेवढीच मिनटं लागतली सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून. आणि जर तुमका विमानाने येऊचा असात तर ना गोव्याचा मोपा विमानतळ असा. मोपा विमानतळ ह्या त्या विमानतळाचं नाव असा. ता लक्षात ठेवा. बऱ्याच जणांका मोपा ह्या माहीतच नाही. आता चिपीचा माहिती आहे. आता चिपीचा आता बंद पडलेला असा सध्या, त्याच्यामुळे आता चिपी सोडून द्यावा, तुम्ही मोपा लक्षात ठेवा. आणि मग ना थंय उतराचं लागतला. मित्रांनो, तुमका जसा सोयीचं पडत तसं तुम्ही येऊ शकतास. आणि अगदीच नाही ना तर तुम्ही बसने पण येऊ शकतास. असा काही जरुरी नाही की तुमका विमानान किंवा ट्रेननेच यायचा. बरेच भक्त असत ना ते लाल डब्याच्या म्हणजे गाडी म्हणतो बस कोकणपरी आपली जी जुन्या जमान्याची, त्यांनी पण येतात. आपल्या मुलाबाळांका आपल्या ऐपतीप्रमाणे बीचचा आनंद घेतात किंवा देवळात जातात. दर्शन म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे आनंद घेतात. असा काय नाही की हायफाय इलास तर तुमका आनंद भेटतलो आणि तुम्ही अशी मिडल क्लास लोका इलास तर आनंद नाही भेटतलो, असं काय नसता. आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे देवबाप्पा सगळ्यांचो असा, गरिबाचो असा, श्रीमंताचो असा, सगळ्यांचो असा. तर मित्रांनो ना, तुमका आणखीन काय माहिती होई असत तर तुम्ही ना माका कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ना मी तसो व्हिडिओ ना तुमच्यासाठी बनेन. म्हणजे तुमका नेमके अजून काय बागूचा असात किंवा खायच्या विषयावर व्हिडिओ होयो असात तर तुम्ही माका कमेंटमध्ये तसा कमेंट करून सांगा की ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा किंवा असं काय तुमचं असत तर सांगा. म्हणजे मी तशा प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा पुरो प्रयत्न करीन. कारण माका पण कसा कामधाम घरातला ॲडजस्ट करून जाऊचा लागतला. असा नाही की मी रिकामी आहे उठसूट जा आणि व्हिडिओज बनव. घरच्या कामात माका जेवढं वेळ भेटता म्हणजे काम करून त्याच्या रावलेल्या वेळेत मी तो व्हिडिओ बनवते. आणि आता कसा ना मित्रांनो, मी मध्यंतरी बघा तुम्ही माझं हल्ली लाँग व्हिडिओ म्हणजे असं लाँग व्हिडिओ इलो नाही. कारण कसा माहिती भाव होतो माझ्यासोबत माझो आणि माझं एक चुलतो होतो आणि आम्ही एका ठिकाणी शूटच करू कशी गेलो. आणि कसा ना तसा पावसाळो पण असा ना, त्याच्यामुळे घसरान आधी बुळबुळान पडाची खंय भीती पण असता. आणि माझा तसाच काहीतरी झाला. कॅमेरो घेऊन ना मी थंय तोंडावरच पडले म्हणजे घसरानच पडले. हातात कॅमेरो होतो आणि शूटिंग चालू होती माझी. आणि समोर ता बुळबुळीत होता माका दिसला नाही आणि घसारले आणि पडले. कॅमेरासहित जाऊन खड्ड्यात पडले. त्याच्यामुळे ना पायाकला लागलेलो मार. म्हणजे बरेच दिवस झाले, 10-12 दिवस झाले चलताना थोडासा माझा पाय दुखा. त्याच्यामुळे घरातली पण सगळी घाबरलेली होती. माका सांगतात मरान येता तुझा चॅनल, तू वगीच धडपडान जाऊन तकडे ना व्हिडिओ बनवू नको. पाऊस गेलो काय व्हिडिओ बनवू जा. आता म्हणून मी मध्यंतरी आहे ना घरात बसानच ना ते रेसिपीचे व्हिडिओ वगैरे टाकलेले. कारण कसा पाय दुखा होतो माझं आणि शूटिंग करूक माका बाहेर घरातली आधी पाठवत नाही. कारण बऱ्याच वेळा ना मी एकटाच कॅमेरो घेते आणि शूटिंग करूक जाते. म्हणजे घरातली कोण नसतं, म्हणजे मीच शूटिंग करते आणि मीच जाते. म्हणजे सोबत आता त्या दिवशी माझ्या घरातले भाव आणि चुलतो होतो म्हणून, आणि ती थोडासा वेगळ्या ठिकाणी गेले. थंय जर आता एकटा असले असते आणि पडले असते तर कोणाकच कानोकान खबरच नसती की त्या खड्ड्यात पडलं येता. आणि कसा आपण सुनसान जागेवर जातो ना तर कसा खायचा जनावर म्हणजे आमच्या कोकणात तसला खायचा जनावर एवढा मोठा येणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आमचे गाव होत असे वाघ बीघ काही येणंच नाही, ते सगळे सड्यावर असतात. पण आमच्या गावात ना अजगर खूप असत. अजगर म्हणजे ह्या तुमका ऐकान खूप भीती वाटली असात. म्हणजे आमची जी घरं असत ना मित्रांनो, थंय रात्री अपरात्रीसुद्धा अजगर येतात. म्हणजे खळा म्हणतो आम्ही, आमच्या खळ्याच्या बाहेरसुद्धा किती वेळा अजगर इली होत. आणि ते काळोखात येतात असे संध्याकाळचे 8-9 वाजले काय. आणि मांजरा असतात किंवा कुत्रे असतात किंवा पाडक्या बिडक्या कोणाचा ढोरा असतात ना, छोटे असे पाडके असतात ना, गायन वासरू बिसरू घातलेला अक्षरशः गिळतात. आता तुम्ही म्हणशालमध्ये तो व्हिडिओ नाही काढलास म्हणजे ते दिवसाचे दिसणत नाही. लोकांचे लाईटी गेले ना काय ते काळोखात सामसूम झाला ना काय ते थंय येतात. कारण पाठीमागे कसा मळो असा ना, त्या मळ्यात थंय खंयतरी ते असतात आणि आधी ते येऊन रावतात. ते अजगर म्हणजे कसो तो आधी तो असो बारीक असता दिवडासारखो, तो एकदम असो फुलान मोठो नाही होणार. आणि तो अचानक मग त्याका खायचा जनावर दिसला समजा मांजूर बिंजूर. कुत्रे पण आमचे असे आजूबाजूच्या लोकांचे पाळलेले असतात ना, म्हणजे गावठीच कुत्रे असतात. गावात काही एवढे इंग्लिश कुत्रे नाही आहेत आमच्या, म्हणजे असे गावठीच असतात पण अगदी गुडगुडीत आणि असे खाऊक बिऊक घालून त्यांना मस्त टुमटुमीत केले. तर मग ते बिचारे दरवाजाच्या म्हणजे आपला जा कंपाऊंड आपली मर्यादा ती टाकून ते काही बाहेर जाणत नाही.
आपल्या घरवाल्यांचीच वाट बघीत असत. असे ते बरेच कुत्रे बित्रे गायब झाले होत आणि ते अजगरच तो गिळता. लोकांका पण माहिती आहे हाडाबिडा काय ठेवणार नाही, तो गिळ्यान खाता. त्याच्यामुळे कसा त्या खड्ड्यात पडलंय ना तर सगळी घाबरलेली. थंय म्हणतात खंय अजगर येऊन तुका खाल्या नसता तरी कळला नसता, खंय थंय कॅमेरे घेऊन जातो व्हिडिओ काढू, असं तो प्रकार झालो. त्याच्यामुळे ना तर मला थोडासा म्हणजे ज्या ठिकाणी रहदारी असा ना थंयच जाऊन जरा व्हिडिओ बनवते. आणि नसते भानगडी नको ना, पावसाळ्यात थोडा रिस्की पण असतात. तर मित्रांनो, हय जे भक्त येतात ना ह्याच्यात, ते असं नाही की दर्शनाक येतात. काही भक्त असत ना ते आपले नवस पण पूर्ण करूक येतात. नवस पूर्ण करतात आणि नवस पूर्ण करूक येतात म्हणजे काय, तर आधी मनातल्या मनात आपण गणपतीच्या समोर उभे राहून ते काहीतरी त्यांची काय व्यथा असा ती सांगतात. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे म्हणतात ना आपलो आत्मा आणि परमात्मा या दोघांचा तो संवाद असता. आणि असो जर नवस केलास ना तर म्हणजे मनातल्या मनात, तर तो लवकर पूर्ण होता. ह्यो माझो अनुभव असा. बरेच जणांना देवळातल्या भटजीक सांगतात की आमचा ह्या घराना घाल आणि आमचं ह्यो नवस पूर्ण झालो तर आम्ही तुका पण दक्षिणा देव आणि गणपतीक पण काहीतरी देव, म्हणजे फुलाची पाकळी. पण तसलो काय तुम्ही नवस ना करू नको. तुम्ही तुमच्या पद्धतीने नवस करा, तो नक्की पूर्ण होईल. तर मित्रांनो, तुम्ही या रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलास काय, आणि जर घेतला असाल ना तर तुमचा अनुभव माका नक्की शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओक लाईक करा, चांगली कमेंट करा आणि माका सपोर्ट करा. म्हणजे ना ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुमका येतील. धन्यवाद.